एखाद्या जिवंत माणसाची हातात शस्त्र असलेल्या सैन्याची किंवा एखाद्या हुकुमशहाची भीती वाटणं हे खूप साहजिक आहे. पण एका निर्जीव शरीराची, एका मृतदेहाची भीती वाटून एखाद्या देशाच्या लष्कराला घाम फुटल्याचं तुम्ही कधी ऐकले? एका असा मृतदेह ज्याने एका संपूर्ण देशाचं राजकारण वेठीस धरलं होतं. हा मृतदेह एका देशातून दुसऱ्या देशात लपवला गेला. चक्क 16 वर्षे तो गायब होता. कधी सिनेमाच्या पडद्यामागे, कधी पाण्याच्या टाकीजवळ, तर कधी थेट लष्कराच्या कोठडीत. कुठे कुठे नाही लपवलं त्याला. या एका मृतदेहाने मोठ्या मोठ्या लष्करी अधिकाऱ्यांना वेड लावलं. काहींचे बळी घेतले आणि 2 दशकं एका देशाच्या इतिहासाला अक्षरशः झपाटून टाकलं. हे सगळं कोणत्या रहस्यमय चित्रपटात नाही, तर खऱ्या जगात, खऱ्या इतिहासात घडले. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आपण गोष्ट बोलतोय ती दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना या देशाची. आणि या गोष्टीच्या केंद्रस्थानी आहे एक नाव, इव्हा पेरोन. तिथले लोक तिला अत्यंत प्रेमाने आणि भक्तीने इविटा म्हणायचे. तिची गोष्ट समजून घेतल्याशिवाय तिच्या मृतदेहाची लष्कराला एवढी भीती का वाटत होती हे आपल्याला कधीच समजणार नाही. इव्हाचा जन्म तसा एका अत्यंत मागासलेल्या गावातला, एका सधन जमीनदाराची ती मुलगी होती. पण अडचण अशी होती की ती त्याची अनोरस मुलगी होती. जेव्हा तिच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा तिला आणि तिच्या भावंडांना अंत्यदर्शनासाठी जाण्यापासून तिथल्या कायदेशीर कुटुंबाने रोखलं होतं. या एका घटनेने इवाच्या मनात उच्चभ्रू आणि श्रीमंत लोकांबद्दल एक प्रचंड चीड निर्माण केली. गरिबी, सामाजिक बहिष्कार आणि अपमान पचवत ती वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी अभिनेत्री बनण्याचं स्वप्न घेऊन राजधानी ब्युनोस आयर्समध्ये आली. तिथे तिने खूप संघर्ष केला. रेडिओवर काम केलं, नाटकात काम केलं आणि हळूहळू स्वतःची ओळख बनवली. पण तिचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदललं ते 1944 मध्ये. एका भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजित कार्यक्रमात तिची भेट जुआन पेरोन यांच्याशी झाली, जे तेव्हाचे कामगार मंत्री आणि लष्करी अधिकारी होते. त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. त्यांनी लग्न केलं आणि 1946 मध्ये जुआन पेरोन हे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष बनले. आता ती गरिबीत वाढलेली अनौरस मुलगी देशाची फर्स्ट लेडी म्हणजे प्रथम महिला बनली होती. पण इव्हा फक्त नावापुरती फर्स्ट लेडी नव्हती. तिने सत्तेचा वापर तिथल्या कामगार आणि गरिबांसाठी करायला सुरुवात केली. तिने गरिबांसाठी शाळा, रुग्णालय, अनाथ आश्रम उभारले. अर्जेंटिनाच्या इतिहासात पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला. तिथला कामगार वर्ग, ज्यांना डेस्कॅमिसाडोस म्हणजे शर्ट नसलेले लोक असं हिणवलं जायचं, त्या लोकांसाठी ती अक्षरशः देवी बनली. पण दुसरीकडे तिच्या याच लोकप्रियतेमुळे तिथला श्रीमंत वर्ग आणि लष्कर तिचा प्रचंड द्वेष करू लागला होता. त्यांना तिची भीती वाटायची, कारण तिची ताकद तिच्या पदात नव्हती, तर लोकांच्या तिच्यावरील आंधळ्या विश्वासात होती. सत्तेच्या आणि लोकप्रियतेच्या या सर्वोच्च शिखरावर असतानाच एका भयानक आजाराने तिला गाठलं. तिला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला. खूप उपचार झाले, पण वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी 26 जुलै 1952 रोजी इव्हा पेरोनचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची बातमी रेडिओवरून आली आणि संपूर्ण अर्जेंटिना देश जणू काही थांबलाच. चित्रपटगृहे, दुकाने, सगळं काही तत्काळ बंद झालं. लाखो लोक रस्त्यावर उतरले. फुलांची सगळी दुकाने एकाच दिवसात रिकामी झाली. तिच्या अंत्यदर्शनासाठी जी प्रचंड गर्दी झाली होती त्या रांगेत चिरडून चक्क 8 लोकांचा मृत्यू झाला आणि 2,000वर लोक जखमी झाले. एवढा मोठा जनक्षोभ आणि रडणारी जनता पाहून विरोधकांच्या आणि लष्कराच्या मनात धडकी भरली. इथेच जुआन पेरोन यांनी एक निर्णय घेतला, ज्याने पुढचा सगळा इतिहास बदलून टाकला. त्यांना माहित होतं की इव्हा हे एक मोठं राजकीय प्रतीक आहे. त्यांनी ठरवलं की तिचा मृतदेह कायमस्वरूपी जतन करायचा. जसा रशियात कम्युनिस्ट नेते लेनिन यांचा मृतदेह ठेवलाय, तसाच यासाठी त्यांनी स्पेनच्या एका अतिशय प्रसिद्ध डॉक्टरला पाचारण केलं. त्यांचं नाव होतं डॉक्टर पेड्रो आरा. या माणसाने सलग 1 वर्षभर इव्हाच्या शरीरावर प्रक्रिया केली. ही काही साधारण प्रक्रिया नव्हती. शरीरातलं संपूर्ण रक्त काढून तिथे ग्लिसरीन आणि इतर रसायने भरली गेली. अंतर्गत अवयव न काढता ते तसेच जतन केले गेले. शरीराच्या शिरा कोसळू नयेत म्हणून त्यात काचेचे अत्यंत सूक्ष्म मणी भरले गेले आणि त्वचेवर एका पारदर्शक प्लास्टिक फिल्मचं आवरण चढवलं गेलं. डॉक्टर आराने तो मृतदेह असा बनवला होता जणू काही ती फक्त एका शांत झोपेत आहे. एका प्रत्यक्षदर्शनीने लिहून ठेवलंय की तो मृतदेह आता 12 वर्षाच्या मुलीसारखा लहान झाला होता.
त्वचा मेणासारखी वाटत होती आणि त्यावर बोट मारलं तर दुकानातल्या पुतळ्यासारखा पोकळ आवाज येत होता. भविष्यात हा मृतदेह चोरीला जाऊ नये म्हणून डॉक्टर अराने मेण आणि फायबर ग्लास वापरून इवाच्या हुबेहूब 3 खोट्या प्रतिकृती बनवल्या होत्या. त्यात नसा दाखवण्यासाठी कायमस्वरूपी शाई वापरली होती. जेव्हा डॉक्टरने यातील एक खोटी प्रतिकृती इवाच्या आईला दफन करण्यासाठी दिली, तेव्हा तिच्या आईने गो टू हेल असं म्हणत तो प्रस्ताव झिडकारून लावला होता. आता इवाच्या या खऱ्या मृतदेहासाठी एक भव्य स्मारक बनवण्याचं काम सुरू होतं. पण ते पूर्ण होण्याआधीच 1955 मध्ये अर्जेंटिनात एक लष्करी उठाव झाला. जुआन पेरोन यांची सत्ता उलटवून टाकण्यात आली आणि त्यांना देश सोडून पळावं लागलं. आता नवीन लष्करी सरकार सत्तेत आलं होतं आणि त्यांच्यासमोर एक अतिशय वेगळा आणि भयानक प्रश्न उभा राहिला. या मृतदेहाचं करायचं काय? इवाचा मृतदेह तेव्हा कामगार संघटनेच्या मुख्यालयात ठेवला होता. लष्कराला पूर्ण खात्री होती की जर हा मृतदेह तिथेच राहिला तर पेरोनचे समर्थक तिथे एकत्र येतील. ते ठिकाण एक पवित्र तीर्थस्थान बनेल आणि देशभरात पुन्हा बंड होईल. त्यांना तो मृतदेह जाळूनही टाकता येत नव्हता, कारण हे लष्करी अधिकारी कट्टर कॅथॉलिक ख्रिश्चन होते आणि मृतदेह जाळणं हे त्यांच्या धार्मिक भावनांच्या विरुद्ध होतं. त्यांना या मृतदेहाला गुप्तपणे दफन करायचं होतं. मग 22 नोव्हेंबर 1955च्या रात्री लष्करी गुप्तचर संस्थेचे अधिकारी त्या इमारतीत घुसले आणि त्यांनी इवा पेरोनच्या मृतदेहाचं अपहरण केलं. इथून पुढे या मृतदेहाचा जो प्रवास सुरू झाला तो मानवी मानसिकतेच्या विकृतीचा आणि भीतीचा एक भयानक अध्याय आहे. ही जबाबदारी दिली गेली होती लेफ्टनंट कर्नल कार्लोस युजेनियो दे मुरी कोयनिग्याला. त्याला हा मृतदेह गुप्तपणे लपवायचा होता, पण कोयनिगच्या मनात एक वेगळीच दहशत बसली. त्याला सतत वाटायचं की पेरोनचे समर्थक त्याच्या मागावर आहेत. त्याने खऱ्या मृतदेहात एक छोटासा छेद करून खून तयार केली आणि त्या 3 खोट्या प्रतिकृती शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दफन केल्या. खरा मृतदेह त्याने एका लष्करी व्हॅनमध्ये ठेवला आणि तो सतत जागा बदलू लागला. कधी लष्कराच्या कोठडीत, कधी स्वयंपाकघरात, कधी शहराच्या पाण्याच्या टाकीजवळ आणि कधी तर थेट रियाल्टो सिनेमा नावाच्या चित्रपटगृहाच्या पडद्यामागे हा मृतदेह लपवून ठेवला गेला. पण यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तो जिथे जिथे हा मृतदेह लपवायचा तिथे दुसऱ्या दिवशी रहस्यमयरित्या फुले आणि मेणबत्त्या प्रकट व्हायच्या. याचा अर्थ स्पष्ट होता. पेरोनचे समर्थक लष्कराच्या आतपर्यंत पोहोचले होते आणि ते कोएनिगच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. या भीतीने कोएनिग पूर्णपणे पॅरानोइयाचा म्हणजे संशयाच्या आजाराचा शिकार झाला. सुरक्षित जागा मिळत नाहीये हे पाहून त्याने हा मृतदेह आपला सहकारी मेजर एडुआर्डो अरासिबिया यांच्याकडे सोपवला. अरासिबियाने तो मृतदेह आपल्या घराच्या पोटमाळ्यावर लपवून ठेवला, पण ही गोष्ट त्याने त्याच्या गरोदर पत्नीला सांगितली नाही. एका रात्री पत्नीला संशय आला आणि ती पोटमाळ्यावर काय ठेवले हे पाहण्यासाठी गेली. अंधारात अरासिबियाला वाटलं की कोणीतरी पेरोनिस्ट बंडखोर किंवा चोर घरात घुसलाय. त्याने स्वतःच्याच गरोदर पत्नीवर गोळी झाडली. ती गोळी तिच्या गळ्याला लागली. एका मृतदेहामुळे एका कुटुंबाची कशी राख रांगोळी झाली याचं हे भयानक उदाहरण आहे. या घटनेवर लष्कराने साहजिकच पांघरून घातलं. या दुर्घटनेनंतर कोएनिगने तो मृतदेह पुन्हा स्वतःकडे घेतला. आता त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे ढासळली होती. त्याने तो मृतदेह चक्क आपल्या कार्यालयात ठेवला. तो लोकांना तो मृतदेह एका ट्रॉफी सारखा दाखवू लागला. ती माझी आहे, ती स्त्री माझी आहे असं तो वेड्यासारखं बडबडू लागला. त्याच्या विकृतीचा कळस म्हणजे त्याने रागाच्या भरात त्या मृतदेहाला शिव्या घातल्या, अधिकाऱ्यांना त्यावर लघवी करण्याचे आदेश दिले आणि हाच तो खरा मृतदेह आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याने चक्क त्या मृतदेहाचं एक बोट कापून काढलं. एका निर्जीव शरीराने देशाच्या गुप्तचर प्रमुखाला मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त केलं होतं. शेवटी लष्करी नेतृत्वाने त्याला अटक केली आणि पुढे जाऊन दारूच्या आहारी गेल्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. लष्कराच्या वरिष्ठांच्या लक्षात आलं होतं की जोपर्यंत हा मृतदेह अर्जेंटिनाच्या सीमेत आहे तोपर्यंत हे राजकीय भूत त्यांच्या मानगोटीवरून उतरणार नाही. त्यांनी एक अत्यंत गुप्त मोहीम आखली. त्याचं नाव होतं ऑपरेशन कॅडेवर. 1957 मध्ये व्हॅटिकनच्या गुप्त मदतीने या मृतदेहाला खोट्या नावाने इटलीला पाठवून देण्यात आलं. इवा पेरोनला आता मारिया मॅगी दे मॅजिस्ट्रिस हे बनावट इटालियन नाव देण्यात आलं होतं, जे एका कार अपघातात मरण पावली आहे असं भासवलं गेलं. मे 1997 मध्ये मिलान शहरातल्या एका दफनभूमीत तिला उभे दफन करण्यात आलं. अर्जेंटिनाची सर्वात शक्तिशाली आणि लोकप्रिय महिला आता एका परक्या देशात खोट्या नावाने मातीत मिसळली होती.
पुढील 14 ते 16 वर्षे हा मृतदेह तिथेच पडून होता. त्याची नेमकी जागा फक्त काही मोजक्या लष्करी अधिकाऱ्यांनाच माहिती होती. सगळ्यांना वाटलं की आता ही गोष्ट इथेच संपली. पण इतिहास कधीच एवढ्या सहज गोष्टी विसरत नसतो. 1970च्या दशकात अर्जेंटिनात पुन्हा एकदा पेरोनिस्ट विचारसरणीने डोकं वर काढलं. मॉन्टोनेरोस नावाच्या एका गटाने बंड पुकारलं आणि त्यांनी चक्क माजी हुकुमशहा जनरल पेड्रो अरंबुरू यांचंच अपहरण केलं. त्याची मागणी एकच होती, जोपर्यंत इवा पेरोन यांचा मृतदेह अर्जेंटिनाला परत दिला जात नाही तोपर्यंत अरंबुरू यांना सोडलं जाणार नाही. लष्कराने वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला, पण ते निष्फळ ठरलं आणि त्या बंडखोरांनी अरंबुरू यांची हत्या केली. एका मृतदेहासाठी चक्क एका जिवंत माजी राष्ट्रपतीचा बळी गेला होता. या घटनेने लष्करी राजवट हादरली. त्यांनी राजकीय तडजोड म्हणून स्पेनमध्ये हद्दपारीत राहणाऱ्या जुआन पेरोन यांच्याशी वाटाघाटी सुरू केल्या. अखेर 1971 मध्ये इटलीतलं ते थडगं उकरलं गेलं आणि तो मृतदेह युरोपभर प्रवास करत स्पेनमधील माद्रिद शहरात आणण्यात आला. 16 वर्षाच्या अज्ञातवासानंतर जुआन पेरोन यांना आपल्या पत्नीचा मृतदेह परत मिळाला होता. पण त्यांनी जे केलं ते आणखीनच विचित्र होतं. तो मृतदेह दफन करण्याऐवजी त्याने तो माद्रिदमधील आपल्या घराच्या जेवणाच्या खोलीत म्हणजे डायनिंग रूम मध्ये एका मार्बलच्या टेबलावर उघड्या शवपेटीत ठेवला. जुआन पेरोन यांनी आता इसाबेल नावाच्या महिलेशी तिसरं लग्न केलं होतं. इसाबेलची वागणूक अतिशय चमत्कारिक होती. ती दररोज इवाच्या त्या मृतदेहाचे केस विंचरायची, कापसाने तो मृतदेह स्वच्छ करायची आणि त्याला ब्लो ड्राय करायची. पेरोन यांच्या सांगण्यावरून इसाबेल कधी कधी त्या शवपेटीत इवाच्या मृतदेहा शेजारी झोपायची सुद्धा. त्यांना असा एक विचित्र अंधविश्वास होता की असं केल्याने इवाची राजकीय ताकद आणि तिची जादू इसाबेलमध्ये उतरेल. इसाबेलने तर इवासारखं दिसण्यासाठी स्वतःचे केस रंगवले आणि तिच्यासारखेच कपडे घालण्यास सुरुवात केली. इटलीतून स्पेनला नेताना त्या मृतदेहाची झालेली दुरावस्था स्पष्ट दिसत होती. नाक चेपलं गेलं होतं, पायाला दुखापत झाली होती आणि एक बोट छाटले होतं. ही शारीरिक हानी केवळ एका मृतदेहाची नव्हती. तत्कालीन विश्लेषकांच्या मते ती अर्जेंटिनाच्या कष्टकरी जनतेवर लष्करी राजवटीने केलेल्या अत्याचाराचं आणि विटंबनेचं एक प्रतीक बनली होती. तो मृतदेह म्हणजे अर्जेंटिनाच्या जनतेचा आवाज बनला होता. 1973 मध्ये राजकीय चक्रे पुन्हा फिरली. लष्कराने माघार घेतली आणि जुआन पेरोन पुन्हा अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. पण इवाचा मृतदेह स्पेनमध्येच राहिला. जुलै 1974 मध्ये जुआन पेरोन यांचं सत्तेवर असतानाच निधन झालं आणि त्यांची पत्नी इसाबेल या राष्ट्राध्यक्ष बनल्या. आता स्वतःची ढासळलेली राजकीय सत्ता टिकवण्यासाठी आणि जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी इसाबेलने 1974 मध्ये इवा पेरोनचा मृतदेह स्पेनहून अर्जेंटिनाला परत आणला. पण या प्रवासातही जणू काही एक शाप असल्यासारख्या घटना घडल्या. स्पेनमध्ये त्या मृतदेहाचं रक्षण करणाऱ्या 2 रक्षकांचं जुगाराच्या पैशांवरून भांडण झालं. त्यांच्यात गोळीबार झाला आणि गाडीचा अपघात होऊन ते जळून मरण पावले. पण इवाची शवपेटी मात्र सुरक्षित राहिली. तसंच अर्जेंटिनामध्ये मृतदेह वाहून नेणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्याने अचानक ब्रेक दाबला. त्या धक्क्याने मागे बसलेल्या 2 सैनिकांच्या रायफलचे संगीन एकमेकांच्या गळ्यातील रक्तवाहिन्यात घुसले आणि ते दोघेही तिथेच मरण पावले. हा मृतदेह सतत मृत्यूला आपल्या सोबत घेऊन फिरत होता. 1976 मध्ये पुन्हा एकदा लष्करी बंड झालं आणि इसाबेल पेरोनची सत्ता गेली. नवीन लष्करी सरकारने ठरवलं की आता या मृतदेहाचा कायमचा निकाल लावायचा. त्याने तो मृतदेह इवाच्या माहेरच्या म्हणजे डुआर्टे कुटुंबाच्या हवाली केला. अखेर इवाच्या कुटुंबियांनी ब्युनोस आयर्स मधल्या रेकोलेटा दफनभूमीत तिच्या दफनाची व्यवस्था केली. पण त्यांना आणि लष्कराला खात्री करायची होती की हा मृतदेह पुन्हा कधीही चोरीला जाऊ नये. म्हणून हे थडगं एखाद्या लष्करी बंकर सारखं अभेद्य बनवण्यात आलं. चक्क बँकांचे लॉकर बनवणाऱ्या कंपनीकडून ते डिझाईन करून घेतलं गेलं. जमिनीखाली तब्बल 20 फूट खोल ती शवपेटी पुरण्यात आली. तिथे मार्बलचा मजला आहे, 2 मोठे ट्रॅप डोअर्स आहेत आणि अण्वस्त्रांचा हल्ला झाला तरी ते सुरक्षित राहील एवढे मजबूत स्टीलचे दरवाजे त्याला बसवले आहेत. त्या थडग्याची एकमेव चावी इवाच्या बहिणीकडे देण्यात आली. आज इवा पेरोन तिथेच शांतपणे झोपलेले आहे. पण इथे एक मोठा विरोधाभास बघा. इवाने आयुष्यभर गरिबांसाठी काम केलं, उच्चभ्रू आणि श्रीमंत लोकांच्या विरोधात लढा दिला आणि आज तिला ज्या रेकोलेटा दफनभूमीत ठेवले तिथे अर्जेंटिनाचे तेच श्रीमंत आणि उच्चभ्रू लोक दफन केलेले आहेत, ज्यांना तिने आयुष्यभर तिरस्कार केला. मृत्यूने सर्वांना एकाच रांगेत आणून बसवलं.
आपण जेव्हा ही सगळी गोष्ट ऐकतो तेव्हा आपण याकडे फक्त एक ऐतिहासिक घटना म्हणून बघू शकत नाही. हा मानवी मानसिकतेचा, राजकीय सत्तेचा आणि भीतीचा एक खूप मोठा धडा आहे. तुम्ही विचार करा, एखाद्या व्यवस्थेला, शस्त्रांनी सज्ज असलेल्या बलाढ्य लष्कराला एका जिवंत माणसापेक्षा एका मृतदेहाची जास्त भीती वाटते. यातून काय सिद्ध होतं? यातून हेच सिद्ध होतं की तुम्ही माणसाला मारू शकता, पण एखाद्या विचारधारेला आणि लोकांच्या भावनांना तुम्ही गोळ्या घालून संपवू शकत नाही. एका मृतदेहाने देशाच्या गुप्तचर प्रमुखाला वेड लावलं, दुसऱ्या जिवंत राजकीय नेत्याच्या जीवाची किंमत ठरवली आणि तब्बल 2 दशके एका देशाचं राजकारण स्वतःभोवती फिरवत ठेवलं. 20व्या शतकाच्या इतिहासात एका मृतदेहाने एवढं मोठं आणि भयानक स्थान पटकावल्याचं दुसरं उदाहरण शोधूनही सापडणार नाही. सरकारला तिच्या जिवंत असण्याची जेवढी भीती वाटत होती, त्यापेक्षा कैक पटीने जास्त दहशत तिच्या मृतदेहाने निर्माण केली होती. आज त्या दफनभूमीतल्या 20 फूट खोल कॉन्क्रीट आणि स्टीलच्या छताखाली फक्त एक मृतदेह नाही आहे, तर तो हुकुमशाहीच्या मानसिक पराभवाचा सर्वात मोठा मूक साक्षीदार आहे. कारण ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.